हळू खेळा पडतात. हळूहळू खेळा. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दुपारनंतरचा माझा दिवस कसा असतो याचा व्हिडिओ मी आज तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही बघताय कोथिंबीरीची भाजी नीट करायला घेतली, मेथीची भाजी नीट करायला घेतली. दुपार झालेली आहे आणि इकडे श्लोक झोपलेला आहे. मी श्लोकला दुपारी झोपवतेच आणि टीव्ही बघत बघत माझी भाजी नीट करायला चालू आहे. आणि दुपारची असली कामं मी दुपारीच करते, कारण श्लोक जागा असला की अशी कामं करू देत नाही ती व्यवस्थित. त्याचं काही ना काही चालू असतं म्हणून तर त्याला झोपवायचं म्हणजे तो पण शांत म्हणजे होतो ना. लहान मुलांना दुपारी थोडा वेळ तरी झोपवलं म्हणजे कसं राहतं, ते किरकिर करत नाहीत. मग छान मूव्ही लागला होता, नाळ मूव्ही लागला होता. मग मूव्ही बघत बघत मी मेथीची भाजी नीट केली आणि सगळ्यानंतर हे झाल्यानंतर कचऱ्याच्या डब्यामध्ये सगळं व्यवस्थित भरलं आणि ठेवून दिलं. मग इडली आवडते श्लोकला म्हणून इडली आणि डाळ भिजत घातले दुपारचं. म्हटलं संध्याकाळी सगळं काम झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून हे करता येईल. श्लोक उठला होता. हे श्लोकच्या आवडीचं कार्टून आहे मंकी अँड चंक. हे त्याला कार्टून खूप आवडतं. मग त्याला थोडंसं खाऊ घातलं आणि बाहेर सोडलं खेळायला. त्याचे शेजारी मित्र राहतात दोन, त्या मित्रांसोबत त्याला थोडंसं बाहेर सोडलं. 3:30 वाजल्या होत्या आणि नंतर मला घर झाडायची होती, घर आवरून फरशी पुसायची होती. मी शक्यतो दुपारनंतरच फरशी पुसते, कारण काय होतं सकाळी किती जरी स्वच्छ केलं तरी लहान मुलं घरात असली ना की फरशी स्वच्छ राहतच नाही. मग दुपारपर्यंत त्याचं झोप झाल्यानंतर त्याचं कसं फरशी ही झालेली असते आणि घरात तो बाहेर सोडत असते त्याला थोड्या वेळ खेळायला आणि मग ह्याच्यामध्ये त्याला बघत बघत घरातली कामं करत असते. तर अगोदर घर आवरून घेतलं, घर झाडून घेतलं आणि सगळं घर व्यवस्थित पुसून घेतलं. मग घर पुसत पुसत त्याला बाहेर बघत होते की तो कुठं जातोय, काय करतोय, त्याला लक्ष ठेवत ठेवत काम करावं लागतं. आणि मग नंतर पूर्ण घर झाल्यानंतर गॅलरीही पुसून घेतली, कारण गॅलरीमध्ये पण श्लोक खेळतो आणि बसतो, काही करतात लहान मुलं, त्याच्यामुळे सगळं स्वच्छ ठेवावं लागतं. मग गॅलरी पुसून घेतली. हे सगळं काम होईपर्यंत 4 वाजल्या. मग नंतर मी माझं पण आवरायला घेतलं. म्हणजे त्याच्या अगोदर मी काय केलं, आता जे 4 वाजल्या होत्या मग सगळे कपडे पण वाळले होते. मग म्हटलं अगोदर सगळे कपडे काढून घ्यावेत व्यवस्थित. मग काय केलं, सगळे कपडे काढून घेतले. 4 वाजल्या होत्या. ऊन असतं भरपूर या साईडला, त्याच्यामुळे कपडे लगेच वाळतात माझे आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवावे लागतात, कारण ते तसेच पडले की तसेच राहतात ते. मग सगळे कपडे म्हणजे काय होतं, आता घरात आम्ही तसं 3घच आहोत, पण कपडे एवढे आहेत ना की सकाळून वेगळेच कपडे घातले जातात, दुपारून संध्याकाळी वेगळेच कपडे घातले जातात. आणि लहान मुलं घरात असली की कपडे भरपूर असणारच, त्यांच्या चड्ड्या किंवा त्यांचे दिवसातनं 2-3 वेळा ड्रेस बदलायचे होतात. आणि माझे 2 ड्रेसवरती असतात, कारण मी सकाळून वेगळेच कपडे घातलेले असतात, संध्याकाळी वेगळेच असतात. की असं म्हणजे बाहेर जायचं म्हणले की कपडे बदलले जातात, त्याच्यामुळे भरपूर कपडे वरती पडलेले होते. मग जे काही ड्रेस होते की जे मी असं म्हणजे कधीतरीच घालते असे ड्रेस मी सगळे व्यवस्थित घड्या घालून ठेवले आणि जे काही रेग्युलर यूजचे कपडे आहेत ते वरती ठेवली आणि जे काही ड्रेस होते की जे एक्स्ट्राचे होते ते सगळे व्यवस्थित घड्या घालून कपड्यामध्ये ठेवले. तर घर कितीही आवरा, रोजची आपली कामं काही संपत नाहीत. मी दुपारचं शक्यतो झोपतच नाही, कारण झोपलं की काय होतं संध्याकाळी परत लवकर झोप लागत नाही आणि कामं तशीच राहतात. मग काय आवरावरी करायची असली तर मग दुपारचाच वेळ असतो, त्याच्यामुळे मग मी दुपारीच सगळी कामं करून घेते. त्याच्यानंतर मग किचन आवरायला घेतलं, कारण दुपारी श्लोक उठल्यानंतर त्याला काहीतरी खायला बनवलेलं असतं, आपणही जेवलेलो असतो. मग ते सगळे भांडे तसेच किचन वाट्यावरती असतात. मग सकाळचे धुतलेले भांडे सगळे मांडले आणि सगळं किचन आवरून घेतलं, पुसून घेतलं, काय म्हणजे सांडलं असेल तर.
मी लगेचच्या लगेच ते सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवत असते. म्हणजे काय होतं, सगळं जिथल्या तिथं राहतं. आपल्यालाही घरामध्ये जास्त पसारा वाटत नाही, किचन घाण झाल्यासारखं वाटत नाही. ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवल्या म्हणजे कसं आपल्याला पण बरं पडतं. तसं शक्यतो श्लोक काय करतो, ज्या ज्या गोष्टी त्याच्या हाताला येतात त्या सगळ्या काढतो आणि त्याच्यासोबत खेळत बसतो. मग मला ते परत सगळं त्याच ठिकाणी लावावं लागतं. मग भांडेही पडले होते घासायचे. अगोदर सगळं व्यवस्थित किचन वाटा पुसून घेतला आणि सगळे काही जे काही भांडे पडले होते दुपारचे जेवलेले ते सगळे भांडे व्यवस्थित घासून घेतले. म्हणजे सगळं घर आवरून मी श्लोकला काय करत असते, 4:30 पावणे 5च्या सुमारास खाली खेळायला घेऊन जात असते. कारण कसं आहे, खाली लेकरांना घेऊन गेलेलं चांगलं असतं. घरात दिवसभर मुलं कोंडून असतात, त्यांना बाहेर खेळायला घेऊन गेलं म्हणजे ते पण फ्रेश राहतात. तर त्याच्या अगोदर मी विचार केला की खाली जायचं होतं. मग रोजचं माझं काय असतं, मी दिवस मावळताना म्हणजे 4:30 पावणे 5च्या आसपास माझं फ्रेश होत असते, केस विंचरत असते. केस खूप लांब आहे त्याच्यामुळे थोडासा उशीरच लागतो मला केस विंचरायला. मग थोडंसं तेल लावलं आणि चांगली वेणी, मी शक्यतो केस मोकळी सोडतच नाही, माझी वेणीच असते कारण खराब होतात केस. आणि आता सध्या तरी कसं आहे, म्हणजे उन्हाळा पण वाटत नाही आणि हिवाळा पण वाटत नाही, मध्येच थंडी वाजते, मध्येच ऊन लागतं आणि केसांना पण त्याचा म्हणजे साईड इफेक्ट केसांवरती पण होतो. पण शक्यतो तुम्हीही काय करत जा, जरी तुमचे केस असे ना जास्त मोकळे सोडत जाऊ नका. मी माझे केस लांब असल्यामुळे वेणीच घालते, बरं पडतं, जास्त गुंता होत नाही आणि केस पण व्यवस्थित राहतात. तर फ्रेश झाले, माझं आवरून घेतलं आणि नंतर श्लोकचं पण आवरलं आणि त्याला खाली घेऊन जायचं होतं. तर त्याला आता सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या. त्या तो बाहेर जायचं म्हणले की अगोदर चप्पलच्या स्टँडपाशी जाऊन बसतो, कारण त्याला कळतं की खाली खडे टोचतात. त्याच्यामुळे अगोदर त्याला सँडल घातला आणि त्याला त्याची सायकल घेतली त्याने, कारण खाली तो सायकल खेळतो. जायच्या अगोदरच त्याने बटन दाबून ठेवलेलं होतं, कारण त्याला आता बऱ्यापैकी माहिती झालंय की खाली जायचं म्हणलं की लिफ्टचं बटन दाबावं लागतं. तर आम्ही दोघं खाली गेलो. तसं मी सेकंड फ्लोअरला राहते, पण खाली 2 मजली पार्किंग असल्यामुळे खालून मी ज्या फ्लोअरवरती राहते तो 4था फ्लोअर येतो. त्याच्यामुळे मग खाली एकदम P1ला तिकडे खाली पार्किंगला जावं लागतं लहान मुलांना खेळायला घेऊन. तसं M वरती पण आहेच, पण इकडे जरा जास्त थोडं मोकळं वाटतं आणि इकडे लहान मुलं पण असतात. हळूहळू खेळा. तर 6:30 पर्यंत मी श्लोकला खाली घेऊन बसले. त्याच्यानंतर श्लोक पण दमला खेळून. मग आला की पटकन त्याला ही भूक लागते. मग अगोदर मी काय करते, दूध गरम करून घेते, मला ही चहा ठेवते. हे माझं रुटीन आहे. 6:30च्या आसपास म्हणजे 6 ते 6:30च्या दरम्यान मी चहा पितेच, कारण तो टाइम आहे आणि आज उपास पण होता, त्याच्यामुळे चहा पण पिण्याची इच्छा लवकरच झाली आणि म्हणजे मी पितेच त्या टायमाला चहा. तर श्लोक सारखा येत होता, साखर मागत होता. त्याचा अगोदर हात धुतला, त्याचं हे करून घेतलं त्याला, कारण बाहेर खेळायला मातीमध्ये पण खेळतो तो म्हणून. आणि मग त्याला नंतर साखर दिली थोडीशी खायला आणि देवाला दिवाबत्तीही करायची होती. तर फक्त दूध पित नाही, त्याला 2-3 का होईना चहाबरोबर बिस्किटं लागतात खाण्यासाठी. तर दूध गरम करून दिलं आणि बिस्किट पण दिलं त्याच्यावरती त्याला. आणि सर्व कार्येषु सर्वदा ॐ गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. गणपति बाप्पा मोरया. नंतर माझी रोजची रुटीन आहे, तुळशीलाही मी उदबत्ती लावते. अंधार तरी काय एवढा पडला नव्हता. दिवस आता उन्हाळा दिवस आहे, दिवस मोठे असतात. 7 वाजत आल्या तरी सुद्धा अंधार पडतच नाही. आता उन्हाळा दिवस खूपच मोठा असतो, खूप जड पण जातो आपल्याला. तर बघा बाहेर अजूनही अंधार पडलेला नव्हता, पण दिवस मावळाच होता म्हणून मग मी तुळशी मातेलाही दिवा लावला. खूप छोटंसं रूप होतं तुळशीचं, पण किती छान उगवलंय आणि एवढी छोटी तुळस असून सुद्धा तुळशीला मंजुळा आल्यात. मला खूप छान वाटतंय, तुळस खूप छान उगवली माझी. तर नंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला आणि अगोदर म्हटलं चहा घ्यावा. चहा झाल्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता, तर अगोदर चहा घेतला
टी व्हीवरती सिरियल लावली होती. मी स्टार प्रवाहावरच्या सिरियल बघत असते, तर सिरियल बघत बघत मी चहा घेतला. मग नंतर मी बसले नाही, कारण स्वयंपाक करायचा होता आणि बसले की परत खूपच उशीर होतो, म्हणून मग विचार केला की काय बनवावं. फ्रीजमध्ये मग दोडका दिसला. कसं आहे, माझ्या ह्यांना पालेभाज्याही खात नाही, त्यांच्यासाठी संध्याकाळची काही ना काही सरबरीत अशी पातळ भाजी बनवावीच लागते. मग त्यांना विचार केला की दोडक्याची भाजी बनवता येईल. मग अगोदर थोडासा गरम पाण्यातून दोडका अगोदर घेत असते उकळून, म्हणजे कसं दोडका पटकन शिजतो. मग दोडका कट करून घेतला अगोदर आणि लगेच दोडक्याची भाजी पण टाकली. आणि मी दुपारी मेथीची भाजी नीट करून ठेवली होती. मग म्हटलं धुवून व्यवस्थित पाणी नितळायला ठेवावं, म्हणून अगोदर स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि पाणी नितळायला ठेवून दिलं. मग काय केलं, अगोदर म्हटलं कांदा वगैरे चिरून घ्यावा, कारण कांद्याची भजी पण करायची होती. मेथीची भाजी मला पालेभाज्या तर आवडतातच, पण मेथीची भाजी शक्यतो मला हिरव्या मिरचीची खूप आवडते, म्हणून मग अगोदर मिरच्या कट करून घेतल्या. प्रत्येक भागामध्ये मेथीची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते हे मला माहिती झाले, कारण माझी एक मैत्रीण होती, तिनं एकदा म्हणजे मी ज्यावेळेस जॉब करत होते त्यावेळेस तिच्या मेथीच्या भाजीमध्ये जिरीची फोडणी होती, कांदा घातलेला होता. पण मी ज्या भागातली आहे, म्हणजे मी सोलापूरकडची आहे, तर आमच्या इकडे शेंगदाण्याच्या कुटाच्या पालेभाज्या असतात शक्यतो, आणि कांदा टोमॅटोच्या म्हणजे कमीच वापरला जातो, शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या जास्त वापरल्या जातात. तर मी लसूण वगैरे सोलून घेतला आणि नंतर कांदा पण चिरून घेतला. म्हटलं अगोदर कढईमध्ये मेथीची भाजी करून घ्यावी आणि त्याच कढईमध्ये मग नंतर मेथीची आपलं हे करावं, म्हणजे भजी करून घ्यावी आणि त्याच्यामध्ये मग नंतर मेथीची भाजी टाकता येईल. तर गरमागरम अगोदर कांदा भजी सोडल्या आणि कुरकुरीत अशा कडक होईपर्यंत भजी करत असते, कारण मग काय होतं, तेल पण जास्त राहत नाही आणि भजी खायला टेस्टी लागतात. मग त्याच्यानंतर मेथीची भाजी टाकली. पीठ तर मी अगोदरच मळून ठेवलं होतं, म्हणजे काय होतं चपात्या चांगल्या होतात, मग म्हणून पटकन पीठ अगोदर मळून ठेवलं होतं मी. भाज्या करायच्या अगोदरच लगेच चपात्या गरमागरम करून घेतल्या आणि चपात्या झाल्या की लगेच काय केलं, गरम तव्यावरती शेंगदाणे पण भाजून घेतले. तर उद्याच्या भाजीची तयारी म्हणून अगोदर आदल्या दिवशीच माझं शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, म्हटलं शेंगदाणे पटकन भाजून अगोदरच ठेवायचे, म्हणजे उद्या सकाळी काय होतं डब्याला जास्त उशीर होत नाही. मग शेंगदाणे कुटत बसलं, हे सगळं बाकीच्या गोष्टी करत बसले की डबा बनवायला उशीर होतो ना, म्हणून लगेच मग पटकन शेंगदाणे भाजून घेतले. नंतर मग जे काही बनवलं होतं त्याचं थोडंसं सगळं म्हणजे देवाला नैवेद्य म्हणून ठेवलं. माझं मंदिर छोटंसं आहे, प्लेट नाही बसत, म्हणून मी छोट्या वाटीमध्ये सगळं देवाला नैवेद्य म्हणून ठेवलं, कारण आज उपास होता आणि देवासमोर नैवेद्य ठेवायचा होता. तर मग जे काही स्वयंपाक मी घरात बनवला होता त्यातलाच नैवेद्य देवाला ठेवला. नंतर आम्ही जेवण केलं. मग जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसते मी, कारण जेवल्या लगेच नाही उठू वाटत, मग अर्धा पाऊण तास तरी बसते. आणि नंतर मग काय केलं, सगळा किचन वाटा एवढा सगळा पसारा पडलेला असतो, स्वयंपाकाचं भांडी असतात, जेवणाचे भांडे असतात, भरपूर भांडी पडलेली असतात. मग ही सगळी भांडे ठेवून नाही झोपू वाटत, कारण काय असतं सकाळी लवकर उठल्यानंतर डबा करायची गडबड असते आणि हा सगळा पसारा ठेवून नाही झोपलेलंच बरं असतं. त्याच्यामुळे मग मी काय करत असते, सगळं आवरून सगळं जे खरकट मरकट आहे ते सगळं काढून बाहेर ठेवत असते. काय होतं, जर खरकटत तसं ठेवून झोपलं ना तर शक्यतो सोसायटीमध्ये काय असतं, फ्लॅट सिस्टीममध्ये काय होतं, झुरळ तर शक्यतो असतातच आणि जर आपण ते खरकट ठेवलं ना तर झुरळ वाढायची शक्यता असते. तर मी काय करत असते, सगळं खरकट काढून बाहेर ठेवत असते आणि सगळे भांडे घासत असते. किचन वाटा पण रोजच्या रोज घासत असते, शेगडी पण घासत असते, कारण तेलकट झालेलं असतं आणि वरचं पण स्टाईल वगैरे तेल झालेलं असतं, चिकट होतं. ते ज्यावेळी ते केलं ना म्हणजे स्वच्छ राहतं, आपल्यालाही स्वच्छ वाटतं, घाण वाटत नाही, म्हणून ज्या त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी मी करत असते. तर सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं, भांडे धुवून घेतले, भांडे व्यवस्थित पालते घालून ठेवत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फक्त ते भांडे काढून जिथल्या तिथं ठेवता येतात. तर सगळं स्वच्छ धुवून पुसून घेत असते. तर भांडे घासून झाले माझे लगेच. मग त्याच्यानंतर माझं नाईट स्किन केअर रुटीन आहे जे की मी रोज करते. हे क्लीनसूलचं फेस वॉश आहे, सॅलिसिक ॲसिड आहे याच्यामध्ये आणि फोमिंग फेस वॉश आहे. एवढंसं घेतलं तरी चालतं
माझी स्किन ऑइली आहे. ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे, कारण ज्यांना ॲक्नेचा त्रास आहे किंवा ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे. तुम्हीही संध्याकाळी झोपताना फेस वॉश करून झोपत जा, कारण आपली स्किन संध्याकाळीच्या वेळेस ना, म्हणजे तुम्ही कुठलंही काही प्रयोग करा स्किनवरती संध्याकाळचा केला ना तरी स्किन एकदम बेस्ट होते, त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला दिसून येतो. त्याच्यामुळे डेली संध्याकाळी फेस वॉश करत जा. आणि हे ऑइली स्किनसाठी एकदम बेस्ट फेस वॉश आहे. मी तरी हाच यूज करते, मला कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकते की 100% गॅरंटी आहे याची. आणि तुम्ही हा ट्राय करून बघा. तर बघा मी फेस वॉश केलेला आहे, माझी स्किन कशी दिसते. तर एकदम सॉफ्ट रुमालाने स्किन एकदम हाताने एकदम पुसून घ्या व्यवस्थित. तर हे फेस वॉश आहे, तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यानंतर काय करायचं, मॉइश्चरायझर लावायचं. तर काय होतं, मॉइश्चराइज केल्यामुळे स्किन एकदम ग्लो करते. कारण काय होतं, संध्याकाळी आपण झोपल्यानंतर आपली स्किन पण आराम करत असते खरं तर, कारण मॉइश्चराइज केल्यामुळे काय होतं, थोडंसं स्किनला टाईटनेटपणा किंवा आपण असे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स दाबून व्यवस्थित मसाज करायचा, म्हणजे काय होतं, स्किन छान राहते आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो चांगला येतो. तर मी हे मॉइश्चरायझर वापरते, जॉयचं आहे, याच्यामध्ये हनी आणि आल्मंड आहे. तर एकदम स्किन छान राहते. पूर्ण स्किनवरती 2 मिनिट तरी का होईना मसाज करत जा. तर तुम्ही बघू शकता माझी स्किन कशी दिसते. तर आता वेळ झालेली आहे झोपायची, कारण एवढं सगळं काम होईपर्यंत 11 वाजलेले असतात. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नेहमी हसत राहा, स्माईल करत जा, खुश राहत जा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा. आणि माझ्या व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा. तर बाय, गुड नाईट, टेक केअर.